पीटीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृतचा कळस अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. बालगणेश व पुत्र कार्तिकेय लहान असताना माता पार्वती त्यांना प्रीतीने खेळवत होती. दोघांचे बाललीलेचे कौतुक श्री पार्वती करत होते. कार्तिकेय बालगणेशाला दूध पिताना पाहतो व मलाही पाहिजे म्हणतो. जगदंबा त्यालाही दूधरूपी अमृत देते. तेव्हा षण्मुखाचे बाकीचे 5 मुख रडू लागतात. हे पाहून बालगणेश खुदुखुदू हसतो व दूध पितो. षण्मुख मातेला म्हणतो, माते, हा गजमुख बघ मला कसा हसतो. माता शिवशंकरांना म्हणते, तुम्ही पंचमुख आणि हा षण्मुख तुमच्यासारखा. असे विनोदी बाललीला कौतुक करताना भावंडांचे भांडण लाडेगोडी चालू होते. परंतु दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम, प्रीती, आदर अखंड होता. माता पार्वतीने दोघांना प्रेमाने जवळ घेतले, दोघांना त्यांच्या प्रिय वस्तू दिला व दोघेही खेळाव्यास बाहेर गेले. यानंतर शिवशंकर आनंदात बसलेले असताना जगदंबा त्यांच्या जटांकडे पाहून म्हणते, जटा मुकुटात ललनाकृती काय आहे. तेव्हा कैलासपती म्हणतात, मस्तकी जळ धरलेले वरानने. यावर माता म्हणते, एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन तुमचे मौनीच धरावे चरण. मग मांडून या सारी पाठ खेळते दाक्षायणी नीलकंठ. तेवढ्यात नारद मुनी येतात. शांततेने खेळ पाहतात व म्हणतात, पण केल्यापासून खेळ खेळू नये. खेळात रंग येत नाही. दोघे ठीक आहे म्हणतात. जो जिंकेल त्याला आपली एक वस्तू देण्याचे ठरते. एक एक डाव करत जगदंबा 10 डाव जिंकते. अर्थात ही शिवशंकरांचीच लीला असते. शेवटचा डाव जिंकल्यानंतर शिवशंकर रुसून घोर वनात हिमाचली तपश्चर्येत जातात. माता जगदंबा त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न करते, पण ते सापडत नाही. शेवटी अंतर्मनाने माता पार्वतीला शिवशंकर दिसतात. माता जगदंबा भजनीचे रूप घेते व त्यांच्यासह हिमाचली तपश्चर्या करते. शिवशंकर जेव्हा ध्यानातून उठतात तेव्हा पार्वतीला पाहून आश्चर्यचकित होतात. दोघेही परत कैलासावर येतात. नारद मुनी माफी मागतात व कांतीनगरातील श्रीयाळ चांगुणांबद्दल सांगतात. कांतीनगरात परमशिवभक्त श्रीयाळ नावाचा राजा आहे. तो मोठा उदार, यशवंत, कीर्तिवंत, दानशूर आहे. एखाद्या अतिथीने अप्राप्य वस्तूचे भोजन मागितले तरी तो अतिथीला इच्छा भोजन देतो. असा शिवभक्त त्रैलोक्यात नाही असे नारद सांगतात. तेव्हा शिवशंकर त्याची परीक्षा पाहण्याचे ठरवतात. मग ते अतिथी वेश धारण करून श्रीयाळकडे येतात. राजा श्रीयाळ, राणी चांगुणा अतिथीचे स्वागत करतात. यथाविधी पूजा करतात. अतिथी म्हणतात, मला इच्छा भोजन पाहिजे. राजा राणी हात जोडून नमस्कार करतात व इच्छा भोजन कोणते पाहिजे ते विचारतात. अतिथी म्हणतात, मला नरमांस हवे. राजा राणी स्वतःचे नरमांस देण्याचे ठरवतात. पण अतिथी म्हणतात, तुमच्या विना हे अन्नछत्र बंद पडेल. तुमचं एकुलता एक चिलिया बाळ, त्याची नरमांस द्या. पण यात जर तुम्ही थोडे हे दुःख केले तर पहा, ही आपली सत्वपरीक्षा आहे हे राजा राणीला समजते. चिलिया बाळ म्हणतो, हा नरदेह काहीतरी कामाला आला म्हणून तो आनंदाने तयार झाला. वज्रापेक्षाही कठोर मन करून चिलियाचे मस्तक कापले. त्याचे गुणगान गात मास शिजवले व अतिथीला भोजनात बसवले. अतिथी म्हणतात, मी निपुत्रिकाच्या घरी अन्न घेत नाही. आता मात्र राजा राणी फार शोक करतात. त्रिभुवन हादरते. दोघेही प्राणत्याग करण्याचा विचार करतात. तेव्हा अतिथी म्हणतात, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. हवे ते मागा. चांगुणा म्हणते, माझे एकुलते एक चिलिया बाळ मला परत द्या. ते म्हणतात, प्रेमाने त्याला आवाज तर द्या. तो कुठेतरी खेळाव्यास गेला असेल. माता चांगुणा चिलियास आवाज देते. आवाज देताच बाल चिलिया धावत धावत मातेकडे येतो. आकाशातून पुष्पवृष्टी होते. शिवशंकर तिघांना दर्शन देतात व तुम्ही अंतसमयी माझ्या धामास येतात. तुम्ही मला फार प्रिय आहात असे म्हणतात. याप्रमाणे येथे 14वा कळस अध्याय समाप्त होतो. शिवलीलामृतमध्ये प्रत्येक अध्यायाचे असे वेगवेगळे महत्त्व आहे. प्रथमाध्यायी मंगलचरण, दार्शरायाचे आख्यान, कलावतीने पती उद्धारेला पूर्ण हेच कथन निर्धारी. द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्मविपाक कथन. तिसऱ्यात गौतमे कथा सांगून कल्माशपात उद्धरेला. चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोप बाळ गेला उद्धरून. पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे. 6वा अध्यायाती रसिक सीमंतनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सुरस कौतुक, भद्रायू रायाचे कथन पै. 9वात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस, जन्मदुःखे कथिली बहुवस, अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा परिपूर्ण, महानंदा गेली उद्धरून, भद्रसेन राव तरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासुर, 13वा अध्याय समग्र, शिव गौरी विवाह पै. 14व्यात शिव अर्पणा विनोद, गौरी भिल्लीन झाली प्रसिद्ध, पुढे श्रीयाळ चरित्र अगाध, 14वा अध्याय संपूर्ण हा. येथे शिवलीलामृताचे 14 अध्याय पूर्ण होतात. जसे शिवशंकर यांनी या सर्वांवर कृपा केली तशीच तुम्हा आम्हावर हो हीच शिवचरणी प्रार्थना. बीडीसीला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव.